ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली। नियुक्तीच्या निमित्तानं जळगाव शहरातील त्यांच्या घरासमोर फटाके फोडत आणि पेढे वाटत ढोल ताशांच्या गजरामध्ये आनंद साजरा करण्यात आला। निकम कुटुंबातील रोहित निकम, शैलजा निकम, रितेश निकम यांनी एकमेकांना पेढे भरवले। यावेळी आमदार सुरेश भोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर देखील उपस्थित होते। साहेबांचं राज्यसभेवरती अपॉइंटमेंट केलेली आहे। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। साहेबांची कार्यकर्ती जर बघितली तर अतिशय सत्यासाठी कष्टाने त्यांनी उभं केलेलं त्यांचं पूर्ण करिअर त्याचं सगळं आज शीज झालं। त्यांना आज एक आपल्याला असं म्हणता येईल की त्यांना त्या आज एक न्याय मिळालेला आहे आणि आम्ही सर्व या आनंदात सगळे समाविष्ट झालो। मी आदरणीय साहेबांचं अभिनंदन करतो आणि नक्कीच साहेबांना जो न्याय मिळालेला आहे तो आमच्या महाराष्ट्रासाठी केंद्रात सुद्धा मला वाटतं नक्कीच कायद्यामध्ये बदलण्यात भर होईल। ज्या काही कायद्यामध्ये त्रुटी राहत असतील त्या त्रुटी मला वाटतं बनवण्यासाठी साहेबांची नक्कीच मदत होणार आहे आणि याच्यातून खरं केंद्र आणि राज्यातून मला वाटतं नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून मला वाटतं न्याय मिळालेला आहे। साहेबांचं काम पाहून मला वाटतं साहेबांनी गोरगरिबांसाठी मला वाटतं ज्याच्यावरती अन्याय झाला त्याचा लढा देण्यासाठी साहेबांनी सतत प्रयत्न केलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।